आता बातमी आहे डोंबिवलीतून। डोंबिवलीमध्ये कुठल्या कारखान्याचं स्थलांतर गरजेचं आहे ते 8 दिवसांमध्ये आता करणार असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांनी दिलेली आहे। एमआयडीसी मधील अति धोकादायक कंपन्या हटवण्याचा कृती आराखडा तयार करण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमलेली आहे। याशिवाय कंपन्यांच्या सर्वेक्षणासाठी एक उपसमितीही नेमलेली आहे। या उपसमितीने सर्वेक्षण करून येत्या 20 जून पर्यंत कृती आराखडा समितीला अहवाल सादर करायचा आहे आणि त्यानंतर कृती आराखडा समिती कंपन्या स्थलांतरित करण्याबाबत निर्णयही घेणार आहे। काल डोंबिवलीमध्ये आपण पाहिलं पुन्हा एकदा एका केमिकल कंपनीला आग लागली आणि या घटनेनंतर अखेर डोंबिवली महानगरपालिका खडबडून जागी झालेली आणि याच अनुषंगाने डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांनी उचललेली ही महत्त्वाची पावलं। एमआयडीसी मधील अति धोकादायक कंपन्या हटवण्याचा कृती आराखडा आता तयार करण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमली होती। याशिवाय कंपन्यांच्या सर्वेक्षणासाठी एक उपसमितीही नेमलेली आहे आणि याच समितीने सर्वेक्षण करून येत्या 20 जून पर्यंत कृती आराखडा समितीला अहवाल सादर करण्याचा सुद्धा यावेळी आदेश देण्यात आलेला आहे। त्यामुळे डोंबिवलीमधील ही एक महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय।